नमस्कार मंडळी. प्रसार प्रकाशन पुणे आणि ई प्रसारण इंटरनेट रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने इंडिक्रूट या चॅनलवर आज आपण भेटणार आहोत डॉक्टर ओंकार जोशी यांना. नमस्कार. नमस्कार. आपण याआधी वेदांबद्दल जाणून घेतलं आहे, पुराणांबद्दल जाणून घेतलं आहे, ब्राह्मणांबद्दल जाणून घेतलं आहे आणि अनेक विषयांवरती जाणून घेतलेलं आहे. पण आज आपण एका विशिष्ट ब्राह्मणाबद्दल जास्त माहिती घेणार आहोत. शतपथ ब्राह्मण हे खूप प्रसिद्ध असं ब्राह्मण आहे आणि ओंकार जोशी सरांनी त्याच्यातच PhD केलेली आहे. आणि हे शतपथ ब्राह्मण हे खूप अंगाने फार प्रसिद्ध आहे. त्याच्यात खूप वेगवेगळे विषय आलेले आहे, तर त्याच्यामुळे ते सगळं समजून घेणं हे खूप छान आहे. पण तत्पूर्वी मी आपल्याला जोशी सरांचा परिचय करून देते. डॉक्टर ओंकार श्यामसुंदर जोशी यांनी MA BEd करून नंतर PhD केलेली आहे. शतपथ ब्राह्मण याच विषयात केलेली आहे. मूळचे सोलापूर येथील बार्शी जिल्ह्यातील ते असून सध्या पुण्यात स्थायिक झालात ना आपण? हां, तर सध्या पुण्यातच आहे. तसं वैदिक संशोधन मंडळामध्ये आदर्श संस्कृत शोध संस्था पुणे इथे ते सेक्रेटरी कम ऑर्गनायझर या पदावर ते कार्यरत आहेत. पण तत्पूर्वी डेक्कन कॉलेज, आपल्याला माहिती असेलच, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ संस्कृत आणि शब्दकोश विभागातील संस्कृत विश्वकोशामध्ये प्रकल्प सहाय्यक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. संस्कृत म्हणजे त्यात वेद, प्राकृत, भारतीय विद्या आणि ज्योतिष या विषयांमध्ये पदव्युत्तर आणि भाषाशास्त्र या विषयात पदविका शिक्षण आपण पूर्ण केलं आहे. BA सोलापूर विद्यापीठामध्ये BAमध्ये प्रथम आल्याने महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्याचप्रमाणे ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि सिनियर रिसर्च फेलोशिप पण मिळालेली आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संस्कृत पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ येथे ते सदस्य आहेत. तसेच शंकराचार्य न्यास नाशिक यांच्या अकॅडमिक काउन्सिल शैक्षणिक परिषदेचेही ते सदस्य आहेत. भारतामध्ये विविध ठिकाणी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय चर्चासत्रांमध्ये 38 शोधनिबंधांचे आपण वाचन केलेलं आहे आणि 43 कार्यशाळांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. आपली 8 पुस्तकं प्रकाशित आहेत आणि 10 शोधनिबंध पण प्रकाशित आहेत. यवतमाळ, अमरावती, अकोला, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर इथे अशा अनेक ठिकाणी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक संस्कृत शिक्षकांना आपण प्रशिक्षण दिलं आहे, मार्गदर्शन केलं आहे आणि प्रत्यक्ष आणि आभासी माध्यमाने 15 विविध ठिकाणी विविध विषयांवरती व्याख्यानं आपण दिलेली आहेत. आकाशवाणी पुणे केंद्र इथे जवळजवळ 20 कार्यक्रमाचं संचालन आपण केलं आहे. पण एक वेगळा उपक्रम मला फार आवडतो की जो सर्वसामान्य वाचकांना संस्कृत जवळ घेऊन जाणारा आहे. नाटकं सगळ्यांना आवडतात, पण संस्कृत नाटकं हा एक वेगळा विषय आहे. ती समजावी आणि त्याच्यामार्फत संस्कृत आत्मसात व्हावं अशी एक खूप छान कल्पना आहे. तर त्यासाठी संस्कृत राज्य नाट्यस्पर्धा होता. तर या नाट्यस्पर्धांमध्ये गेले 10 वर्ष सक्रिय सहभाग यांचा आहे. आणि वैशिष्ट्यपूर्ण सांगायचं असं म्हणजे 5 एकांकिकांचे त्यांनी संस्कृत अनुवाद पण केलेले आहे. संस्कृत भारती या संस्थेमध्ये 20 वर्ष ते कार्यरत आहे आणि सध्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे महाविद्यालयीन छात्रप्रमुख हे दायित्व आहे. काण्व आणि माध्यमदिन शतपथ ब्राह्मणे तौलनिक अभ्यास आणि भाषांतर म्हणजे पहिले कांड 1 ते 4 या विषयावरती आपण शोधप्रबंध सादर केला आहे. तर एवढा सगळा अभ्यास यांचा झालेला आहे. तर आता आपण ब्राह्मण या विषयाकडे आपण वळूयात. पण मुद्दात ब्राह्मण आणि ब्राह्मण ग्रंथ म्हणजे काय हे जरा सांगाल का? कसं आहे, खूपदा ब्राह्मण हा शब्द खरं तर 2 अर्थाने वापरला जातो. जर तो पुल्लिंगात असेल तर पुरोहित या अर्थी वापरतात. म्हणून अशी व्याख्या सांगितली जाते की ब्राह्मणो ब्रह्मसंघाते वेदभागो नपुंसकम. जर ब्राह्मण हा शब्द नपुंसकलिंगामध्ये वापरला गेला असेल तर त्याचा अर्थ ब्राह्मण ग्रंथ म्हणून घ्यावा. नाहीतर खूपदा म्हणून ब्राह्मण या शब्दाचा विचार करताना 2 अर्थ नेहमी समोर येतात.
ब्राह्मणांबद्दल असंही मानलं जातं की ब्राह्मण जर आपल्याला समजायचे असतील तर आधी वैदिक साहित्य म्हणजे काय ते आपल्याला माहिती पाहिजे. बरोबर. त्यामध्ये आहे त्याचे 4 प्रमुखता भाग पाडले जातात की संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. तर संहितेनंतर ब्राह्मण भाग येतो. संहितेमध्ये सगळा मंत्र भाग आहे. ब्राह्मण हे त्याचं स्पष्टीकरण देतात जास्त. म्हणून ब्राह्मण शब्दाबद्दल जर विचार करायला गेलो तर त्याच्या व्युत्पत्तीपासून सुद्धा आपल्याला खूप गोष्टी समजतात. जसं ब्राह्मण हा शब्द ब्रह्मण या शब्दापासून तयार झाला आणि त्याच्यामध्ये बृह नावाचा धातू आहे. बृह विस्तारे म्हणजे ज्याचा विस्तार केला जातो, म्हणजे यज्ञविधीत ज्याचा अंतर्भाव केला जातो, त्याचा विस्तार केला जातो, त्याला ब्राह्मण असं म्हणतात. त्याचप्रमाणे असंही म्हटलं जातं की अपस्तंभ श्रौतसूत्रामध्ये त्याच्या काही व्याख्यासुद्धा दिलेल्या आहेत की मंत्र ब्राह्मणयोर वेद नामधेयम, म्हणजे मंत्र आणि ब्राह्मण या दोन्हीला मिळून वेद असं म्हटलं जातं. कधी कधी असंही म्हटलं जातं की ब्राह्मण हे नेहमी कार्याला उद्युक्त करतात, म्हणून कर्मचोदना आणि ब्राह्मणानी असंही म्हटलं जातं. म्हणजे कार्यात जे उद्युक्त करतात त्यांना ब्राह्मण असं म्हटलं जातं. आणि म्हणून नंतर कारण की ब्राह्मण या शब्दामुळे गल्लत होऊ नये म्हणून ब्राह्मण ग्रंथ हा शब्द अधिक प्रचलित झाला की शतपथ ब्राह्मणच्या ऐवजी शतपथ ब्राह्मण ग्रंथ असंही म्हणण्यात येऊ लागलं. अजून ब्राह्मणाबद्दल मीमांसकांचं सुद्धा आपलं एक मत आहे की मीमांसकांनी ब्राह्मण संबंधात एक 10 लक्षणं सांगितलेत की ब्राह्मण या भागामध्ये कोणते 10 लक्षणं असायला हवेत. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं हेतु निर्वचनम निंदा प्रशंसा संशयो विधी परक्रिया पुराकल्पो व्यवधारण कल्पना. तर त्यांनी असं सांगितलं आहे की ब्राह्मणामध्ये 10 भाग त्याचा विचार 10 लक्षणं सांगितलेत. ती क्रमशः हेतूपासून व्यवधारण कल्पना उपमानम दशयते तू ब्राह्मणस्य लक्षणं तत् असं सांगितलं आहे. म्हणजे हेतूपासून उपमानापर्यंत. थोडक्यात आपण समजूया की हेतू म्हणजे काय. तर हेतू म्हणजे कुठलीही गोष्ट असेल तर त्याला कारण पाहिजे. बरोबर. ठीक आहे. म्हणजे याचं कारण काय, हे का करायला हवं, त्यासाठी हेतू. पुढे सांगितलं निर्वचन. निर्वचन हे ब्राह्मण ग्रंथाचं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण कार्य आहे असं म्हटलं जातं की आपण नंतर निरुक्त ग्रंथामध्ये वेगवेगळ्या व्युत्पत्त्या पाहतो की कुठलाही शब्द असेल, नंतर व्याकरणामध्ये सुद्धा पाहतो. बरोबर. परंतु याचे बीज आपल्याला ब्राह्मण ग्रंथात दिसतात. आणि मला आता इथे असं दिसतंय की तुम्ही हे सांगता तर थोडीफार मॅनेजमेंट प्रिन्सिपल पण इथे आपल्याला सापडतात. हो, सापडतात ना. म्हणजे कार्याचा हेतू काय वगैरे आहे या नक्की मिळतात ह्या सगळ्या गोष्टी. आणि म्हणून मीमांसा शास्त्रात आहे म्हणल्यानंतर नेहमी वाक्यार्थशास्त्र आहे ते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा त्यांनी क्रमशः बारकाईने विचार केलेला आहे. त्याचप्रमाणे अर्थवाद हा सुद्धा इथे सापडतो. म्हणून हेतू निर्वचनम निंदा प्रशंसा. आता निंदा आणि प्रशंसा जसं मी आपणास सांगितलं की ब्रह्मचोदकानी ब्राह्मणानी आणि ब्राह्मण शेषो अर्थवाद, म्हणजे थोडासा जो भाग मानला जातो तो अर्थवाद. म्हणजे थोडक्यात अर्थवादामध्ये काय सांगितलं जातं की काहीतरी प्रेरणा दिली जाते, म्हणजे स्तुती केली जाते. तो सुद्धा भाग अंतर्भूत आहे, त्याला आपण प्रशंसा म्हणू शकतो. बरोबर. किंवा निंदा सुद्धा केली जाते की एखादी गोष्ट करायची नसेल तर का करू नये. जसं एक उदाहरण अत्यंत प्रसिद्ध आहे की यज्ञामध्ये चांदीची दक्षिणा देऊ नये. का देऊ नये तर बर्हिषी रजतम अदेयम. का तर असं मानलं जातं की रुद्र खूप रडला आणि रडल्यानंतर त्याच्या डोळ्यातनं जे अश्रू आले ते म्हणजे चांदी, जणू काही चांदी आहे, म्हणून ती देऊ नये. म्हणून मग ते दुःखी म्हणजे त्यासाठी नको, ते दुःखाचं प्रतीक म्हणून नको. आणि त्याचप्रमाणे मग वेगवेगळे विषय पण आले आहेत की असं म्हटलं जातं की संशय हा भाग की अमुक विधी करावा. म्हणजे थोडक्यात काय की यज्ञ मंडपात जेव्हा चर्चा होत असेल की कोणता विधी कसा करावा का करू नये याच्याबद्दल जिथे उहापोह होतो तो म्हणजेच ब्राह्मण होय असं हे सांगितलंय. त्याचप्रमाणे आपण नेहमी असं म्हणतो की पूर्वी असं करत असत म्हणून आपण करतो, देवाने सुद्धा असं केलं होतं म्हणून आपण करत आहोत. म्हणून त्याच्यासाठी 2 वैशिष्ट्यपूर्ण इथे गोष्टी दिसतात.
परक्रिया आणि पुराकल्प. परक्रियामध्ये असा उल्लेख येतो की देवांव्यतिरिक्त बाकीच्यांनी काही गोष्टी केल्या असतील यज्ञासंदर्भात तर त्याला परक्रिया म्हणतात. अच्छा. म्हणजे उदाहरणार्थ यज्ञामध्ये जो सोमयाग वगैरे केला जातो त्याच्यामध्ये अंजन घालण्याचा विधी आहे. हो. का घातला जातो अंजन? तर अंजन घातल्याने डोळे छान होतात, साफ होतात, काही इजा होत नाही. पण का केलं पाहिजे? तर याज्ञवल्क्यांनी असं केलं होतं म्हणून आपण करतो. म्हणजे खूपदा म्हणतो ना की शास्त्रात रूढीर बली असी, म्हणजे रूढी अनुसार आपण त्याचं पालन करतो. आणि पुढे आहे पुराकल्प, म्हणजे देवांनी असं केलं होतं त्याप्रमाणे यज्ञात अशा गोष्टी केल्या जाव्यात. तर असे वेगवेगळे 10 विषय सुद्धा मीमांसाकारांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे वेगवेगळे कंगोरे अर्थांचे या ब्राह्मण ग्रंथात आपल्याला नक्की दिसतात. फारच छान. पण मुळात हा ब्राह्मण ग्रंथ हा कुठल्या वेदाचा ग्रंथ आहे? आणि यजुर्वेदाचा आहे? हां, बरोबर, यजुर्वेदाचाच आहे. तर पण मग त्यातल्या कोणत्या कोणत्या शाखांवरती आधारित हा ग्रंथ आहे? हां, आता जर यजुर्वेदाचा जर विचार करायला गेलो म्हणजे आपण मुख्यतः 4 वेद मानतो, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आता यजुर्वेदाचा विचार करायला गेलो तर यजुर्वेद हे खास यज्ञांसाठीच तयार केले गेले. ठीक आहे, यजुर्वेद. त्याचप्रमाणे असंही मानलं जातं की यजुर्वेदाच्या मुख्य 2 शाखा म्हणजे 2 परंपरा मानल्या जातात की कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद. तर कृष्ण यजुर्वेदाबद्दल आधी आपण थोडक्यात समजूया की कृष्ण यजुर्वेदाच्या 4 शाखा आता प्रचलित आहेत, मानल्या जातात. किती आहेत? की कृष्णामध्ये आहे तैत्तिरीय, मैत्रायणी, कठकपिष्ठल आणि काठक. आणि पण त्यांच्यामध्ये काय होतं की त्यांचा ब्राह्मण ग्रंथ हा फक्त एकच आहे पूर्ण उपलब्ध, ते म्हणजे फक्त तैत्तिरीय ब्राह्मण. मैत्रायणी ब्राह्मण सुद्धा उपलब्ध नाही. हां, म्हणजे थोडका उपलब्ध आहे पण पूर्णतः उपलब्ध नाही. पूर्ण संहिता नाही. हां, संहिता आहे पण ब्राह्मण ग्रंथ नाही आहे पूर्ण. त्या संहिता म्हणजे मला टेक्स्ट म्हणायचं. हां, संहिता म्हणजे टेक्स्ट. हां, बरोबर, नाही आहे. बरोबर, अगदी बरोबर तुमचं. आणि पुढे जर आपण गेलो शुक्ल यजुर्वेदाकडे तर शुक्ल यजुर्वेदाला वाजर्सनेयी संहिता असं सुद्धा म्हणतात की त्याचे कर्ते म्हणजे याज्ञवल्क्य ऋषी आहेत. आणि याज्ञवल्क्य ऋषींना ही जी शाखा आहे की वाजीच्या रूपात प्राप्त झाली. वाजी म्हणजे काय? घोड्याच्या स्वरूपात प्राप्त झाली म्हणून त्याला वाजसनेयी संहिता असं म्हणतात. किंवा त्याला असं माध्यंदिन म्हणजे त्याचे पुन्हा 2 भाग पाडले जातात. त्याचे 2 परंपरा प्रसिद्ध आहेत. एक आहे माध्यंदिन आणि दुसरी आहे काणव. तर माध्यंदिन असं का म्हणतात? तर मध्यान्हे प्राप्ता, म्हणजे मध्यान्हाला प्राप्त झाली म्हणून त्याला माध्यंदिन शाखा असं म्हणतात. आणि कणवासंबंधी जी आहे ती काणव. पण शुक्ल यजुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे की त्यांचा संहिता भाग हा वेगळा आहे आणि ब्राह्मण भाग वेगळा आहे. तर आणि ह्या दोन्ही शाखेला स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत. म्हणजे माध्यंदिनाचं शतपथ नावाचं ब्राह्मण आहे म्हणून त्याला माध्यंदिन शतपथ ब्राह्मण असं म्हणतात. आणि काणवाचं सुद्धा स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ असल्यामुळे त्याला काणव शतपथ ब्राह्मण असं म्हणतात. छान. पण शतपथ असं नाव का पडलं याला? हां, ते सुद्धा एक मनोरंजक गोष्ट आहे की शतपथ का म्हणत असतील. सामान्यतः वरवरचा अर्थ जर बघायला गेलो आपण तर शतपथ म्हणजे काय? शतपथ, शत म्हणजे 100 रस्ते. ठीक आहे, पण येथे पथ याचा अर्थ रस्ता असा न घेता येथे अध्याय असा अर्थ घ्यायचा आहे. म्हणून अशी त्याची खूप प्रचलित म्हणजे त्याची व्याख्या अत्यंत प्रसिद्ध आहे. शतम पंथानो यस्य तत् शतपथम, म्हणजे ज्यामध्ये 100 अध्याय आहेत त्याला शतपथ असं म्हटलं जातं. पण त्याच्याबद्दल सुद्धा असं मानलं जातं की शतपथ हे पूर्वी 100 अध्यायांचं नव्हतं, तर पूर्वी षष्टीपथ असं महाभाष्यकारांनी आपल्या म्हणजे पतंजलीचं जे महाभाष्य आहे त्यांनी आपल्या महाभाष्यात सांगितलं आहे की ते षष्ठीपथ होतं. षष्ठीपथ म्हणजे काय? 60 अध्यायांचं होतं. पण क्रमशः हळूहळू त्याच्यामध्ये भर पडत जाऊन त्याला
शतपथ असं म्हटलं जाऊ लागलं. आता अजून एक गोष्ट तुमच्यासमोर सांगू इच्छितो की आता शतपथ जर बघायला गेलो आपण तर माध्यान्दिनामध्ये 100 अध्याय आहेत, पण काण्व शतपथात 104 अध्याय आहेत. आणि मग त्यांच्याही ब्राह्मण ग्रंथाचं नाव शतपथच आहे, कारण की ते दोन्ही वेगळे आहेत. दोन्ही वेगळे आहेत, शाखा वेगळ्या आहेत, त्यांचं ब्राह्मण वेगळं आहे. म्हणजे त्यातलं टेक्स्ट सगळं पूर्ण वेगळं. म्हणजे कंटेंट बऱ्यापैकी सारखा आहे, परंतु त्यांच्या भाषेमध्ये किंवा काही विधींमध्ये थोडासा फरक दिसून येतो. कारण की साधं गणित आहे की आता 2 वेगळ्या परंपरा असतील, जरी त्याच असतील तरी त्यांच्या विधी करण्याच्या प्रक्रियेत थोडासा बदल असतो, त्यांच्या भाषेमध्ये किंवा भाषिक वैशिष्ट्यामध्ये सुद्धा बदल दिसतात. तर याच्याबद्दल एक सुंदर गोष्ट म्हणजे जर्मन ज्याने अनुवाद केला आहे शतपथ ब्राह्मणाचा, एग्लिंग म्हणून, त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या भारतीय परंपरामध्ये कसं आहे की शत आणि सहस्र जेव्हा आपण मानतो तेव्हा शत म्हणजे साक्षात 100 आणि सहस्र म्हणजे साक्षात 1000 असा अर्थ घ्यायचा नसतो. तर याचा विचार असा केला गेला आहे की अनेक, ज्याच्यामध्ये अनेक अध्याय आहेत, म्हणून 104 अध्याय असताना सुद्धा त्याला सुद्धा शतपथ असं म्हटलं गेलं आहे. बर. अच्छा. पण आता हे एवढे सगळे अध्याय आहेत, 100च्या वर काळ्या आहेत. बरोबर. मग त्याच्यामध्ये विषय पण अनेक समाविष्ट असतील. हो, अगदीच. तर मग त्याची विषयवार रचना कशी असेल? त्याच्याबद्दल जर असं विचार करायला आपण गेलो की शतपथाच्या रचनेबद्दल, तर थोडंसं आपण पाहिलं तर त्याचे 4-5 विभाग आहेत. म्हणजे आता आपण पाहिलं अध्याय किती आहेत, याच्यामध्ये माध्यान्दिनामध्ये 100 आहेत आणि काण्वामध्ये 104 आहेत. तसंच माध्यान्दिनामध्ये 14 कांड आहेत आणि काण्व शतपथ ब्राह्मणात 17 कांड आहेत. ओके, ठीक आहे. अजून त्याच्यामध्ये इथे कांड हा शब्द कशा, चॅप्टर, मुख्य चॅप्टर, ओके, मुख्य जो भाग आहे त्याचे विभाग. अध्याय म्हणजे काय म्हणायचं? अध्यायामध्ये कसं आहे की कांड आहे, म्हणजे त्याच्या रचनेचा जर विचार करायला गेलो तर त्याचा संदर्भ आपण लिहित असताना असं देतो की कांड, अध्याय, मग त्याच्यामध्ये ब्राह्मण, आणि त्याच्यानंतर जो काही भाग आहे उपविभाग असं म्हटलं जाऊ शकतं. त्याचप्रमाणे आणि कंडिका हा 4था भाग म्हणजे कंडिका. म्हणून कांड हे 14 आहेत माध्यान्दिनात, याच्यामध्ये 17 आहेत. त्याचप्रमाणे अध्याय तिकडे आहेत 100 माध्यान्दिनात, इकडे 104 आहेत. अशाच प्रकारे जवळजवळ 7500 पर्यंत त्याच्या कंडिका आहेत माध्यान्दिनाच्या. आणि इकडे आहे एक 6800 सुमारे, आणि 438 ब्राह्मण आहेत भाग, आणि इकडे आहे 435. पण एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट जी माध्यान्दिन शतपथात दिसते, प्रपाठक नावाचा एक विभाग आहे त्याच्यामध्ये 68 प्रपाठक आहेत, पण काण्वामध्ये ते नाही आहेत. प्रपाठ म्हणजे काय? प्रपाठक म्हणजे एक त्यांची पद्धती आहे की विभाग देण्याची. जसं ऋग्वेदाचा जर तसं विचार करायला गेलो तर 2 प्रकारे विभागणी करतात की अष्टक आणि मंडल. बरोबर, काही गोष्टी मंडलाप्रमाणे सांगितल्या जातात, काही अष्टकाप्रमाणे सांगितल्या जातात. तसंच प्रपाठक हा एक विभाग मानला जातो. म्हणजे त्याला काही वैशिष्ट्य आहे का त्याचे? त्याच्याबद्दल आत्ता मला काही म्हणजे प्रपाठकाबद्दल विशेष काही माझं अध्ययन झालेलं आहे. आणि अजून एक दुसरा मुद्दा आपण विचारला होता की त्याच्यामध्ये कोणते विषय आहेत. तर विषयाचा विचार करता आपण एक सामान्यता बघूया की माध्यान्दिन ही अत्यंत प्रचलित शाखा आहे, म्हणजे काण्व सुद्धा आहे, पण माध्यान्दिनाबद्दल जर विचार करायला गेलो तर त्याचे 14 कांड आहेत. तर त्याच्या कांडांप्रमाणेच त्याचे विषय थोडक्यात आपण जाणून घेऊया. चालेल. की पहिल्या कांडामध्ये दर्श पूर्णमासेष्टी या यज्ञाबद्दलची माहिती येते. आता दर्श म्हणजे काय आणि पौर्णमास म्हणजे काय? तर दर्श म्हणजे अमावस्या आणि पौर्णमास म्हणजे पौर्णिमा. तर दर्शेष्टी ही जी इष्टी आहे ती अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रतिपदेला केली जाते, आणि पौर्णमासेष्टी ही पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रतिपदेला केली जाते. तर याचं वर्णन याच्यामध्ये त्यासाठी वेगळ्या वेगळ्या विशिष्ट
इष्टी यज्ञ केले जायचे. हां, आता कसं आहे, ब्राह्मण ग्रंथ काय आहे, अधिक स्पष्टीकरण देतात. म्हणजे म्हणून त्याला काय सांगितलं आहे, मंत्र ब्राह्मणावर वेदनामध्ये. सामान्यतः मंत्राचं स्पष्टीकरण देणं हे ब्राह्मणाचं आद्य कर्तव्य आहे. म्हणजे ब्राह्मणांचा उद्देशच तो होता की कुठलीही गोष्ट असेल तर आत्ता आपल्याला त्याचे कारणं लॉजिकल वाटतील किंवा इलॉजिकल पण वाटतील, की एखादी गोष्ट करायची असेल तर कशा पद्धतीने केली पाहिजे, का केली पाहिजे ते सांगतात, स्पष्टीकरण देतात. ते काम ब्राह्मण ग्रंथ करतात. आणि मुख्यतः ब्राह्मण ग्रंथामध्ये यज्ञसंस्था आहे, पण आपण त्याच्याकडे गेलो तर तो विषय अजून वेगळा खूप मोठा आहे. त्याच्यामुळे आपण जसा जसा विषयाला आपण स्पर्श करू तसं तसं तिथे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. चालेल? चालेल, अगदीच चालेल. हां, दुसऱ्या कांडांमध्ये दुसरा कांड जे आहे त्याच्यामध्ये अग्न्याधानाबद्दल आलं आहे. अग्न्याधान म्हणजे काय, अग्नीचं आधान करणं. मुख्यतः वेदामध्ये म्हणजे श्रौतामध्ये 3 अग्नी सांगितलेले आहेत. एक आहे गार्हपत्य अग्नी, दुसरा आहे आवनी अग्नी आणि तिसरा आहे दक्षिणाग्नी. तर गार्हपत्य अग्नीतूनच आवनीय अग्नीची स्थापना केली जाते. आणि दक्षिणाग्नीचं वैशिष्ट्य असं आहे की त्यावर पितरांना ज्या काही आहुत्या दिल्या जातात त्या दक्षिणाग्नीमध्ये आणि देवांना ज्या दिल्या जातात त्या आवनीय अग्नीमध्ये. बरोबर आहे. त्याचप्रमाणे अजून वेगवेगळे विषय त्यामध्ये येतात, ते म्हणजे पिंडपितृयज्ञ येतो. त्याचप्रमाणे आग्रयणेष्टी नावाची इष्टी केली जाते तिथे. आग्रयण म्हणजे आता अजूनही तुम्ही पाहिलं असेल तर छोट्या गावांमध्ये जेव्हा नवीन धान्य येतं तेव्हा त्याची पूजा केली जाते. तर पूर्वी नवीन धान्य आलं की त्याची इष्टी केली जात असे, म्हणजे ते यज्ञात अर्पण, म्हणून आग्रयणेष्टी असं म्हटलं जातं. छान. त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं ना की यातल्या एक इष्टींवर खूप डिटेल विचार करायला गेलो तर खूप वेळ पण नाही. त्याच्यानंतर तिसरा आणि चौथा जे कांड आहे त्याच्यामध्ये सोमयागाचं वर्णन आहे. सोमयाग, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की अग्निहोत्र, आता आपल्याकडे आडनाव प्रचलित असतात बघा, अग्निहोत्री, म्हणजे जे अग्निहोत्र धारण करतात म्हणून ते अग्निहोत्री असावेत पूर्वी काळी, म्हणून त्यांचं आडनाव सुद्धा अग्निहोत्री असं राहिलं. आता तिसऱ्या आणि चौथ्या कांडामध्ये सोमयागाचं वर्णन आहे. सोमयागांमध्ये त्या नावावरूनच आपल्याला लक्षात येतं की सोम हे द्रव्य अत्यंत महत्त्वाचं आहे त्या यज्ञांमध्ये. मग त्याचे खूप वेगवेगळे टप्पे आहेत. त्याच्यामध्ये दीक्षाविधी आहे, मग त्याचा क्रमशः कशा पद्धतीने केला जातो, म्हणून दीक्षित हे नाव कशामुळे पडलं ते याच्यामुळे या गोष्टी दिसतात त्यात. आता त्याच्या पुढचे जे कांड आहेत की पुढचं जे कांड आहे त्याच्यामध्ये वर्णन येतं म्हणजे वाजपेय आणि राजसूय यज्ञांचं. तर वाजपेय यज्ञाची गोष्ट सांगतो तुम्हाला की वाजपेयामध्ये 17 ही संख्या अत्यंत महत्त्वाची आहे. की जे काही असेल, म्हणजे आता उदाहरणार्थ त्याच्यामध्ये एक विधी आहे की समजा शर्यत लावायची असेल तर 17 घोडे असायला पाहिजे, किंवा एखादा विधी करायचा असेल तर 17 प्राणी असायला पाहिजे, कुठल्या वस्तू निवडायच्या असतील तर त्या 17 या संख्येच्याच असाव्यात, असं त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि राजसूयबद्दल तर आपण ऐकतोच, महाभारतामध्ये युधिष्ठिराने राजसूय यज्ञ केला वगैरे. आणि त्याच्या पुढचा जर भागाचा विचार केला तर 6 ते म्हणजे जवळजवळ 6 ते 10 कांडांमध्ये क्रमशः वेगवेगळ्या म्हणजे सौत्रामणी किंवा अशा वेगवेगळ्या यज्ञांची माहिती आपल्याला मिळते. आता अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आपल्याला शतपथात दिसते, ती म्हणजे वेगवेगळी आख्यानं दिसतात की यज्ञ करण्यासाठी जी आख्यानं आहेत ती जवळजवळ 12व्या कांडात, 11व्या-12व्या कांडांमध्ये त्यांच्या जास्त माहिती आपल्याला मिळते. खरं तर सगळ्याच कांडांमध्ये मिळते, परंतु तिथे जरा जास्त दिसते. त्याचप्रमाणे पुढे आपण जर बघायला गेलो तर पूर्वी काहीतरी पशुबळी दिला जात असे यज्ञांमध्ये, असं म्हणतो की श्रौत यज्ञामध्ये याचा बळी दिला जात असेल, म्हणून मेध हा शब्द प्रचलित झाला. म्हणून त्याच्यामध्ये पुरुषमेध, सर्वमेध, त्याचप्रमाणे अश्वमेध, हे सगळे शब्द म्हणजे या संदर्भाची माहिती तिथे येते. आणि जो 14वा कांड आहे तो अत्यंत महत्त्वाचा असं आपण म्हणू शकतो की शतपथ हीच एक वेगळ्या विचारांची कल्पना आहे की कर्मकांडांकडून कुठेतरी पुढे विचार करण्यात आला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की
वैदिक साहित्याचा जर विचार केला आपण तर त्याचे 4 भाग आहेत की संहिता, ब्राह्मण. आता 14वा कांड हे आरण्यक देखील आहे आणि उपनिषद देखील आहे. म्हणजे जे बृहदारण्यक उपनिषद आहे ते या 14व्या कांडात आहे. अच्छा. हा, आणि या 14व्या कांडामध्ये उखासंभरण विधी सुद्धा सांगितलेला आहे. तो अत्यंत प्रसिद्ध आहे, नंतर खूप प्रचलित झाला किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पडतात. म्हणून थोडक्यात कर्मकांडांकडून जे वैचारिक ज्ञान आपण उपनिषद म्हणतो की विचाराला ज्यांनी जास्त चालना दिली, ज्ञान यज्ञ ज्याला म्हणू शकतो, तिथे कुठे तिथपर्यंत आपण पोहोचतो. बरोबर. म्हणजे हे प्रामुख्याने हे सगळे विषय यज्ञाचे प्रकार किंवा अशा गोष्टींशी संबंधित अगदी. म्हणजे आपण जर अथर्ववेदामध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये आयुर्वेदापासून बऱ्याच गोष्टी मिळतात. हो, बरोबर. तर तसं याच्यात नाही. हा, आता याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे विषय, असे खूप साऱ्या गोष्टींचं वर्णन आहे. प्राण्यांचं वर्णन आहे, नदींचं वर्णन आहे, वेगवेगळ्या धातूंचं देखील वर्णन आहे. वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे सामाजिक ज्या गोष्टी म्हणतो आपण, सोशल इम्पॅक्ट हा खूप दिसतो याच्यामध्ये. अच्छा. आणि मी असं ऐकलं होतं की खगोलशास्त्र शतपथ ब्राह्मणामध्ये फार मोठ्या प्रकर्षाने तिथे आलेलं आहे. तर त्याबद्दल काही कल्पना सांगता? आतापर्यंत मी जेवढं काही अध्ययन केलंय त्याच्यामध्ये खगोलशास्त्राबद्दल अधिक माहिती मला माहिती नाही, परंतु 1-2 पुरावे मी सांगू शकतो की वेगवेगळ्या ज्या नदी वगैरे आहेत किंवा असंही म्हटलं जातं की वेगवेगळ्या नक्षत्रांवर कुठला विधी करावा, का करावा, याच्याबद्दलची माहिती आहे. पण आत्तापर्यंत मी त्या दृष्टीने विचार अधिक केला नाही आहे. म्हणजे कदाचित असं असेल की हे सगळं यज्ञांशी संबंधित आहे आणि तुम्ही आता म्हणाला तसं ते त्या नक्षत्रावर किंवा त्या दिवशी विशिष्ट वेळी करायला पाहिजे. मग त्याचं वर्णन करताना ते जे निरीक्षण इथे नोंदवलं गेलं आहे त्याच्यामुळे ते खगोलशास्त्र तिथे जाणवतं असं असू शकेल. किंवा असंही तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला असं वाटतं की वेगवेगळी सवनांचा विचार केला जातो की प्रातःसवन म्हणजे यज्ञविधी करत असताना प्रातःसवन असतं, माध्यान्दिन सवन असतं आणि सायं सवन असतं. बरोबर. मग प्रातःसवन कधी करावं त्याच्याबद्दलची माहिती असते. माध्यान्दिन सवन मग त्याचे विशिष्ट नियम पण आहेत की ते करत असताना कसं गाण आवश्यक आहे, किती विधी द्यावे लागतात, काय द्यावं लागतं याच्या संदर्भात माहिती आहे. सायं सवनात सुद्धा किती विधी दिल्या जातात, म्हणजे किती आहुती अर्पण केल्या जातात त्याबद्दल सुद्धा सांगितलं जातं. त्यामुळे ह्या गोष्टी आहेत. म्हणून म्हटलं ना की याच्यामध्ये जर आपण गेलो यज्ञसंस्थेमध्ये तर एकेका याच्यावर आपल्याला खूप डिटेल विचार नक्कीच करता येईल. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे खगोलशास्त्राबद्दल सुद्धा जरा अधिक विचार करावा लागेल. नक्की. मग अशी आपण थोडासा फरक बघितला की काण्व आणि माध्यन्दिन या दोन्ही शतपथ ब्राह्मणांमध्ये फरक आहे, पण थोडंसं आपण पाहिलं पण थोडं जरा विस्ताराने माहिती करून घेता येईल. आता काण्व आणि माध्यन्दिनाबद्दल जर असं विचार करायला गेला तसं मी तेव्हा एक उल्लेख केला की प्रपाठक हा विभाग नाही आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे त्यांची सिस्टीम आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं की इकडे 14 कांड आहेत माध्यन्दिनात, काण्वामध्ये 17 कांड आहे. आता माध्यन्दिनाची जी सुरुवात आहे दर्शपूर्ण मासेष्टीने, बरोबर. पण काण्वाची सुरुवात ही अज्ञाधानाने आहे. म्हणजे तिकडे जे पहिलं कांड आहे इकडे दुसरं कांड आहे काण्वामध्ये, आणि माध्यान्दिनामध्ये दुसरं कांड आहे ते काण्वामध्ये पहिलं कांड आहे. हा, म्हणून मी म्हटलं ना की माणसाची एक प्रवृत्ती. पण मग त्यातल्या काय म्हणायचं कंटेंटमध्ये पण फरक आहे? कंटेंटमध्ये अधिक फरक नाही दिसत, त्यांच्या भाषेमध्ये थोडा फरक जाणवतो. विधींमध्ये अधिक फरक जाणवतो असं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अजून एक, जसं मी आता तुम्हाला सांगितलं होतं की एका कांडामध्ये सवकांड असं म्हटलं जातं, त्याच्यामध्ये वाजपेयी आणि राजसूय यज्ञाचा उल्लेख आहे एकाच कांडात. पण काण्व असं मानलं जातं की माध्यन्दिन शतपथ हे आधी रचलं गेलं आणि काण्व शतपथ ब्राह्मण हे थोडं अर्वाचीन आहे माध्यन्दिनापेक्षा. तर काण्वामध्ये असं मानलं जातं की काण्वामध्ये वाजपेयासाठी सुद्धा वेगळं एक कांडाचं नाव दिलं आहे आणि राजसूयाला सुद्धा वेगळं कांडचा दर्जा दिला गेला आहे. का तर त्याचा विस्तारांमुळे, म्हणजे तो वेगळा आहे समजावा असा एक उद्देश असेल असंही वाटतं. जसं मी आता तुम्हाला एक सांगितलं होतं की
उखासंबरण आणि बृहदारण्यक उपनिषद हे 14व्या कांडात आहे, पण इथे त्याला वेगवेगळ्या कांडामध्ये घातलेलं आहे. अच्छा. आणि काही नावं सुद्धा जी आहेत की आता उदाहरणार्थ काण्व शतपथामध्ये 3रं कांड आहे उद्धरी कांड, त्याचे काही संदर्भ हे माध्यम दिनाच्या 12व्या किंवा 13व्या कांडात मिळतात, पण इथं 3ऱ्या कांडात आहे. का आहे, कशामुळे आहे, अजून त्या अनुत्तरित गोष्टी आहेत. म्हणजे कंटेंट साधारण सारखा म्हणता येईल, पण त्यांच्या जागा वेगळ्या. हां, जागा वेगवेगळ्या. म्हणजे आता उदाहरणार्थ उद्धरी कांडामध्ये उखासंबरण सारखा विधी आहे, त्याचा अंतर्भाव खरं तर 14व्या किंवा 13व्या कांडात आहे. म्हणजे हा मध्येच कसं काय आला, हे सुद्धा काही अनाकलनीय गोष्टी आहेत की आपल्याला विचार कारणांबद्दल काही फार सांगता अधिक नाही सांगण्यात आलं. आणि ज्या काळात ते झालं ते आपल्याला माहिती नाही. हां, अधिक तसं सांगता येऊ शकत. बरोबर असं म्हणू शकतो. म्हणून मी तुम्हाला म्हणलं ना की माणसाची एक वृत्ती आहे किंवा माणसाचा एक विचार असतो की माझं काहीतरी वेगळेपण दिसलं पाहिजे, म्हणून का होईना त्यांनी वरती खाली असे कांडांची रचना केली असावी का आहे, असेही प्रश्न उपस्थित होतात यावर. होऊ शकतं. पण आता मगाशी तुम्ही म्हणालात की याच्यामध्ये खूप वेगळी आख्यानं किंवा कथा आलेल्या आहेत, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगाल का? एखाद दुसरी कथा अशी विस्ताराने सांगितली तर ऐकायला आवडेल. जरूर. याच्यामध्ये खूप वेगवेगळी आख्यानं किंवा कथा आलेल्या आहेत आणि त्याचा जर विचार करायला गेलो आपण तर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण एक गोष्ट म्हणजे त्या कथेतनं दिसते. म्हणजे मला असं वाटतं की एक 8 ते 10 वर्षापूर्वी जेव्हा ढवळीकर सर एका सेमिनारमध्ये, एका चर्चासत्रामध्ये त्यांचं अध्यक्षीय भाषण होतं. ते स्वतः काय आहे तर पुरावी लेखाचे अध्यापक, म्हणजे त्याच्यावर त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे. तर त्यांनी एका आख्यानांचा उल्लेख केला होता. ढवळीकर सरांचा उल्लेख यासाठी करावासा वाटतो की आपण खूपदा ऐकतो की आर्य हे वायव्येकडून पूर्वेकडे सरकत गेले, म्हणजे ते त्यांचा जो प्रवास आहे तो पुढे सरकत गेला. त्याच्या संदर्भात एक आख्यान आहे. विदेह माथव नावाचा एक राजा होता आणि विदेह माथवाला स्वतःचं जे राज्य होतं त्याच्या सीमा विस्तारित करायच्या होत्या, म्हणजे वाढवायच्या होत्या. तर त्यांचा एक पुरोहित होता, तो होता गौतम म्हणून. ठीक आहे. तर त्यांनी काय केलं तर असं म्हणलं जातं की विदेह माथवाच्या तोंडात वैश्वानर अग्नी होता आणि तो पडला खाली आणि त्याचा विस्तार झाला, म्हणजे जेवढं क्षेत्र जळत गेलं आणि आपोआप रस्ता तयार झाला, म्हणजे विस्तार झाला. तो भाग त्याला मिळाला, थोडक्यात तो जिंकून गेला. हां, आणि तो जवळजवळ पूर्वी नेपाळमधली जी गंडकी नदी आहे तिथपर्यंत त्याचा विस्तार झाला. तर म्हणजे तो पूर्वेला भागाला आहे नेपाळ. ठीक आहे. आणि त्या गौतम म्हणजे गौतम राहुगण असं त्याचं नाव आहे पुरोहिताचं. आणि मग असा विस्तार केला असं म्हटलं जातं आणि म्हणून आर्य हळूहळू पुढे सरकत गेले, म्हणजे वायव्येकडून, म्हणजे आत्ताचा जो पाकिस्तान, इराण हा जो भाग आहे तो वायव्येला आहे आणि तिथून पूर्वेकडे सरकत गेले आणि त्यामुळे काही गोष्टींवर परिणाम झाला. म्हणजे आर्यांची स्थलांतरं कशी झाली याचा एक त्याच्यामध्ये इतिहास मिळतो. हा, म्हणजे हा एक पुरावा आपल्याला मिळतो. म्हणजे तेव्हा सुद्धा ढवळीकर सरांनी ते सांगितलं की पुरावी लेखामध्ये सुद्धा, म्हणजे जेव्हा पुरातत्वविद्येचा अभ्यास केला त्याच्यामध्ये सुद्धा मिळते जुळते त्यांना तसे संदर्भ मिळाले होते, म्हणजे पुरावे प्राप्त झाले. म्हणून या गोष्टीला किंवा या आख्यानाला अत्यंत महत्त्व दिलं गेलं. म्हणून असंही म्हटलं जातं आजचा जो मगध क्षेत्र आहे, विदेह माथववरून काही उच्चारणामध्ये बदल होऊन त्याचा मगध असा झाला असावा असं मानलं जातं. आणि मगधचं जे 16 जनपद आहेत त्यापैकी मगध हा जो भाग होता हे जनपद होतं, त्या भागालाच मगध असं म्हणत असत. अच्छा. हां, ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट. किंवा म्हणजे याची सगळी कथा आलेली. हां, याची सर्व मोठी कथा आलेली आहे. अच्छा. हां, म्हणून म्हटलं ना की त्या गंडकी नदीपर्यंत ते पोहोचले. त्याला सदानेरा असं नाव आहे. सदानेरा म्हणजे त्याला नेहमी पाणी आहे अशा नदीपर्यंत, तिथं तो अग्नी विझला. हां. अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की नेहमी आपण खूपदा ऐकतो की मानवाला अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आहे, म्हणजे मनोरंजन वाटतं की एखादी गोष्ट तयार होते मग ती लोप होते, म्हणजे थोडक्यात नष्ट होते, म्हणजे काय होतं तर प्रलय होतो.
तर अशा प्रलयासंदर्भाची सुद्धा एक कथा अत्यंत प्रसिद्ध आहे आणि नंतर त्याचा विकास आपल्याला हळूहळू दिसतो वेगवेगळ्या ग्रंथामध्ये. तर उदाहरणार्थ पुराणांचं एक लक्षण आहे की पुराण कशाला म्हणतात, सर्गश्च प्रतिसर्गश्च वंश मन्वंतराणीच. म्हणजे सर्ग आणि प्रतिसर्ग म्हणजे सृष्टी उत्पन्न होते आणि प्रतिसर्ग म्हणजे प्रलय होतो आणि मग पुन्हा सृष्टी उत्पन्न होते असं आहे. तर त्याच्याबद्दल मनुमत्स्य कथा ही कथा आपण ऐकली असेल. हां, तर ही याचा सर्वात पहिला उल्लेख येतो तो शतपथ ब्राह्मणामध्ये. अच्छा. तर असं मानलं जातं की शतपथ ब्राह्मणामध्ये म्हणजे मनुमत्स्य कथा आहे की मनु नावाचा एक राजा होता आणि मनु सकाळी उठला, उंजरीत त्यांनी पाणी घेतलं आणि त्याच्या उंजरीत एक मासा आला. तर तो मासा आल्यानंतर तो मासा मनुष्यवाणीने बोलायला लागला की तो म्हणतो की हे मनु तुम्हाला वाढव, पण कसा वाढव, की अशा ठिकाणी वाढव, तू जलाशयात वाढव मला किंवा नदीत वाढव, पण जिथे, कारण की मी आत्ता लहान आहे, जर तू जलाशयात किंवा सरोवरामध्ये ठेवलं म्हणजे मला वाढवण्यासाठी म्हणजे टाकलं तर काय होईल की मोठे मासे मला खातील. ठीक आहे, म्हणजे आपण जो मराठीमध्ये जो प्रचलित झाला की बळी तो कानपिळ म्हणून मात्स्य न्याय म्हणून प्रसिद्ध आहे किंवा मोठा मासा लहान माशाला घेतो म्हणून बळी तो कानपिळ. तर त्याच्यामध्ये तो म्हणतो की तू मला यामध्ये वाढव, की मासा अजून वाढतो, मोठा होतो. तो म्हणतो की हे म्हणू तू मला वाढव, मी तुला पार करेन या भवसागरातून. ठीक आहे म्हणतो, नदीत टाकतो, नदीपेक्षाही मोठा होतो. मग तो म्हणतो आता मला सागरात टाक, समुद्रात टाक. आणि तो सांगतो की अमुक अमुक यावेळी प्रलय येईल तेव्हा मी तुला नक्की यातून पार करेन, तर तू त्याच्यासाठी तयार राहा आणि तू होडी घेऊन तयार राहा असं तो सांगतो. या दिवशी यावेळी प्रलय येईल. त्याने सांगितल्याप्रमाणेच त्या दिवशी प्रलय येतो. त्या प्रलयावेळी मनु होडी घेऊन तयारच असतो. मग एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट याच्यामध्ये दिसते की माशाला शिंग आहे. तर तो म्हणतो की माझ्या शिंगाला तुझी होडी बांध, मी तुला यातून पार करेन. आणि तो मासा जेव्हा प्रलय होतो म्हणजे पूर्ण सगळीकडे पाणी वाढायला लागल्यानंतर तो त्याला उत्तरेकडे नेतो, उत्तर दिशेला. आता आपल्याला माहिती आहे उत्तर दिशा म्हटलं की तो अशा उंच ठिकाणी नेतो, पर्वतरांगांच्या ठिकाणी. उत्तरेला सामान्यतः हिमालयाचा भाग आपण मानतो. असं मानलं जातं की तो भाग म्हणजे हिमालय असावा असं म्हटलं जातं. मग तो वरती तिथपर्यंत नेतो आणि त्याला म्हणतो की जसं जसं पाणी कमी होईल तसं तसं तू खाली उतर, म्हणून त्याला मनोह अवसर्पणम असं पण म्हणतात. म्हणजे होडीसहित तू हळूहळू खाली उतर आणि त्या शिखरावर आहे तू हळूहळू खाली उतर. आणि मग हे प्रलय झाल्यानंतर फक्त मनु एकटाच राहिला. म्हणून आपण जे मानव वगैरे जे शब्द म्हणजे वापरतो म्हणून वापरतो यामुळे. म्हणून तर ही आली कथा मनुमत्स्य कथा. आता त्याचा विस्तार महाभारतामध्ये सुद्धा आपल्याला खूपदा दिसतो. त्याला मत्स्योपाख्यान असं म्हणतात की आदिपर्वामध्ये मत्स्योपाख्यानाची कथा आलेली आहे, थोडी विस्ताराने आलेली आहे. आता त्याचा विस्तार अजून आपल्याला म्हणजे फक्त भारतीय संस्कृतीबद्दल सांगतोय, अन्य संस्कृतीमध्ये सुद्धा मनुमत्स्य कथेचे बीज आहेत. आता मला वाटतं हे जगभर वेगवेगळ्या पद्धतीने हे आपल्याला मिळतं. नक्कीच आहेत. आता पुराणांमध्ये सुद्धा मिळतं. म्हणजे याचा विस्तार एवढा झालाय की मत्स्याच्या नावाने एक पुराण झालं. म्हणजे विष्णूचे जे अवतार आहे त्याच्यामध्ये तो एक अवतार आहे म्हणून मत्स्य अवतार असं पण म्हणतात आणि मत्स्य पुराण तयार झालं. तर त्याच्यामधली एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट तुम्हाला सांगतो की तो सांगतो सुरुवातीला काय सांगतो मनुमत्स्य कथेत की तू फक्त होडी आणि हे घेऊन तयार राहा. पण तो मत्स्य पुराणामध्ये सांगतो की तू होडी घेऊन तयार राहा, सगळ्या सप्तर्षींना घे, सगळ्या वेदांच्या घे. म्हणजे थोडक्यात विस्तार अधिक वाढलाय. अशा गोष्टींचा तू अंतर्भाव कर. आणि पण ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे की जगामध्ये हीच कथा वेगवेगळ्याने असेल पण तीही मिळते. म्हणजे मग असं कधीतरी खरंच होऊन गेलं असेल का असं आपण विचार करू शकतो. कारण की दुसरा गोष्ट असं पण म्हणतात ना की मनुष्य पाण्यातनं निर्माण झाला. पण ही कथा अत्यंत वैशिष्ट्य तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सगळ्या साहित्यांमध्ये मिळते आपल्याला, खूप वेगवेगळ्या साहित्यात. तर अशी पण आख्यायिका मिळते किंवा उपाख्यान मिळतं किंवा सत्य आणि असत्य ज्या गोष्टी आहेत. म्हणजे शतपथ हे वेगळंच विचार करणारं शास्त्र आहे असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात एन्सायक्लोपीडिया असं म्हणू शकतो आपण की खूप साऱ्या गोष्टींचा विचार करायला लावतो तो आपल्याला. की
त्याच्यामध्ये तो असं म्हणतो की सत्य आणि असत्य या ज्या संकल्पना होत्या मनुष्यामध्ये कधी तयार झाल्या, तर असं मानलं जातं की देव आणि असुर हे कोणाचे, ब्रह्माचे पुत्र होते. ब्रह्माकडे संपत्ती म्हणजे काय होतं, वाणी. ठीक आहे. तर वाणीमध्ये काय होतं, तर सत्य आणि असत्य या दोन्ही गोष्टी होत्या. तर सत्य आणि असत्य, मग काय केलं आपण सध्या काय करतो, आपल्याकडे जर प्रॉपर्टी असेल म्हणजे आपल्याकडे जे धन असेल त्याचं आपण विभाजन करतो. त्याला 2 मुलं आहेत म्हणजे देव आणि असुर. तर देवाला आणि असुराला दोघांना त्यांनी त्या वाणीचं विभाजन केलं. मग देवांकडे सुद्धा सत्य आणि असत्य होतं आणि असुरांकडे सुद्धा सत्य आणि असत्य या गोष्टी होत्या. बरोबर. पण हळूहळू काय झालं, तर देवांचा ओढा सत्याकडे जास्त गेला आणि असुरांचा ओढा असत्याकडे जास्त वाढला. त्यामुळे यांच्याकडे जे असत्य होतं देवांकडे ते असुरांकडे गेले आणि असुरांकडे सत्य होतं त्यांचा, म्हणजे थोडक्यात कुठलीही गोष्ट इकडून कमी झाली तर वाढते दुसरी गोष्ट, तशा पद्धतीने वाढली. आणि सत्यामुळे काय झालं की देव असे किडमिडीत झाले, दरिद्री झाले. थोडक्यात सुरुवातीला अडचण येतेच ना कुठल्या गोष्टी, सत्याचा आपण जेव्हा त्याविषयी ठाम राहतो तेव्हा खूपदा काही अडचणी येतात. पण ते असत्याच्या बाजूने जे असुर होते ते खूप बलवान झाले. पण शेवटी सत्याचाच विजय होतो हे सांगणं, म्हणजे ऋषींनी सुद्धा हे सांगितलं आहे की सत्याचीच कास धरावी. तर याच्या हा म्हणजे अशी आख्या, म्हणजे कुठेतरी आपल्याला जी कोडे पडतात की म्हणजे जे कोडे उत्पन्न होतात की हे सत्य आणि असत्य काय असेल, म्हणजे हे विचार करायला लावणाऱ्या गोष्टी इथे आपल्याला नक्कीच दिसतात. त्याचप्रमाणे अजून कद्रू वनिताच्या पण आख्यायिका दिसते. त्याचप्रमाणे विक्रम उर्वशीयम जो पुरुरवा, उर्वशी पुरुरवा यांच्याबद्दल सुद्धा म्हणजे खरं कथाही तिथे मिळते. ती कथा म्हणजे ती आख्यायिका सुद्धा मिळते. मग आता या सगळ्या आख्यायिका किंवा एवढे सगळे विषय मांडताना त्याची काही भाषिक वैशिष्ट्य पण प्रगत झाली असतील, विकसित झाली असतील, तर मग शतपथामध्ये अशी काही भाषिक वैशिष्ट्य सापडतात का? शतपथामध्ये खरं तर खूप वेगवेगळ्या पद्धतीची भाषिक वैशिष्ट्य मिळतात आपल्याला. अच्छा. तर म्हणजे मी स्वतः त्याच्यावर काम करत असताना मला त्या काही गोष्टी जाणवल्या म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की शतपथामध्ये वर्णांच्या पद्धती म्हणजे वर्णांमध्ये सुद्धा भेद दिसतात. किंवा उदाहरणार्थ ज्याला आपण म्हणतो उच्चारणशास्त्र, की उदाहरणार्थ पुरोडाश हा शब्द आहे, पुरोडाश असा दिसतो, ड दिसतं, म्हणजे ते कुठं दिसतं, तर या शतपथामध्ये सुद्धा त्याची भाषिक वैशिष्ट्य विचार करायला गेलो तर माध्यान्दिनीमध्ये वेगळ्या पद्धतीने दिसतं आणि काणवामध्ये वेगळ्या पद्धतीने दिसतं. कारण की असं मानलं जातं की काणवावर ऋग्वेदाचा अधिक प्रभाव आहे. अच्छा. माध्यान्दिनीपेक्षा म्हणजे काणवावर अधिक वेगळा ऋग्वेदाचा प्रभाव आहे. म्हणून जो ळ दिसतो तो काणवात दिसतो, पुरोडाश. हे उच्चारणाच्या बाबतीत झालं, म्हणजे वर्णांच्या पद्धत म्हणजे वर्ण कसे दिसतात त्याच्याबद्दल सांगितलं. किंवा असा एक नियम पण सांगितला आहे की ड 2 स्वरांच्या मध्ये जर ड आला असेल तर ड चा ळ असं परिवर्तन होतं असं मानलं जातं. त्याचप्रमाणे पदांमध्ये सुद्धा वेगवेगळे उल्लेख, पदांची सुद्धा वैशिष्ट्य, जसं आपण आत्ता पाहत होतो की माथव, विधेग माथव, त्याच्याबद्दल सुद्धा विचार केला जातो. तर मथुचा वंशज म्हणून त्याला माथव असं तद्धित दिसतात. ठीक आहे. किंवा माथवा हा असं म्हणलं तर प्रजा आहे त्याची, आणि माथव म्हटलं की तो राजा आहे, असा विचार केला. किंवा विधेग, तर आपल्याला रामायणात जी विदेह नगरी दिसते तो घ चा ह मध्ये परिवर्तन म्हणजे घ चे ह मध्ये परिवर्तन झाले असावे असं मानलं जातं. म्हणून असे सुद्धा पदांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. किंवा एक उल्लेख मिळतो बरकू वार्ष्ण, ठीक आहे. तर बरकू वार्ष्ण, बरकू म्हणजे काय, मेंढा. तर त्याच्या संदर्भात असणार. तर पदांमध्ये सुद्धा काही वेगळे पण दिसतात. आता पदांचा विचार करत असताना विभक्तांमध्ये सुद्धा काही भेद दिसतात, काही वैशिष्ट्य दिसतात. पद म्हणजे ती त्याच्यात शब्द, थोडक्यात शब्दांमध्ये. म्हणून म्हणजे आपल्या वाक्यरचनेचा जर विचार करायला गेलो, म्हणजे त्या गाण्यांमधलं पद असतं, ते नाही. म्हणून शब्द म्हणजे थोडक्यात काय, एखादं पद निर्माण कधी होतं म्हणजे शब्द कसा बनतो की वर्णांचा समूह, आधी वर्णांबद्दल विचार केला,
मग त्या शब्दांबद्दल, हो मग त्या शब्दांना आपण वेगवेगळ्या विभक्ती पण वापरतो. बरोबर आहे. आता शतपथामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काय दिसतं, तर 2 शतपथ आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे दिसतात की आता एकाने जर चतुर्थी वापरली असेल तर दुसरं षष्ठी वापरतो त्याच ठिकाणी त्याच संदर्भात, आणि एका ठिकाणी षष्ठी असेल तर तो चतुर्थी वापरतो. अच्छा. असे काही बदल दिसतात. आता खूपदा असं म्हटलं जातं की ब्राह्मणांची भाषा ही कशी आहे, तर नेहमी बोली भाषेकडे जाणारी आहे, हो. ती थोडी सोपी आहे असं म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये समासनिष्ठ म्हणजे समास अधिक नाही आहेत, कमी आहेत समास. त्याचप्रमाणे संधी काही दिसतील किंवा कधी लोप झालेला दिसेल अशाही गोष्टी दिसतात. त्याचप्रमाणे वेगवेगळे जे क्रियापद असतात त्यांची रूपं कशी वापरले त्याच्याबद्दल सुद्धा माहिती मिळते, म्हणजे काही फरक दिसतात. आता ऋग्वेदापासून काही फरक दिसतात, म्हणजे उपसर्ग आणि धातू. आता लौकिक भाषेमध्ये जर आपण विचार करायला गेलो तर उपसर्ग आणि क्रियापद सहित धातू असतं, म्हणजे क्रियापद होतं, म्हणजे उपसर्ग अधिक धातू मिळून क्रियापद, उपसर्ग सहित क्रियापद होतं. म्हणजे उपगच्छती असं जर असेल तर उप हे गच्छतीच्या आधीच आलेलं आहे, परंतु याच्यामध्ये उपसर्ग कुठेतरी आधी येतो, मध्ये काहीतरी येत असून मग क्रियापद. एक वेगळं वैशिष्ट्य शतपथात दिसतं. छान. त्याचप्रमाणे वाक्यांमध्ये सुद्धा काही गोष्टी दिसतात. यांच्या वाक्यरचनेमध्ये सुद्धा गोष्टी दिसतात. जसं मी आत्ता तुम्हाला निर्वचनांबद्दल सांगितलं, ते व्युत्पत्ती वेगवेगळ्या पद्धतीने देतात, त्याचे वेगवेगळे अर्थ कसे प्रकट होतात तेही देतात. वेगवेगळ्या पदांचा विचार करतात, म्हणजे आपण संस्कृतमध्ये म्हणतो ना की आत्मनेपद आणि परस्मैपद का वापरलं जावं याच्याबद्दलच्या काही गोष्टी तिथे दिसतात. हां, म्हणजे तिथे हे जाणून बुजून किंवा आपण असं म्हणतो की एखादी भाषा सोपी करण्याचा प्रयत्न कुठेतरी तिथे झाला आहे का असंही दिसतं. की आता उदाहरणार्थ एखादा क्रियापद असेल, आपण क्रियापद पूर्णतः उच्चारतो परंतु त्याचा विभाग करून उच्चारत नाही. तर अशा गोष्टी आपल्याला शतपथ ब्राह्मणाच्या भाषेमध्ये दिसतात. आणि अर्थाच्या दृष्टीने सुद्धा, म्हणजे जसं म्हणजे आधी वर्ण म्हणजे ध्वनिशास्त्र, त्याचप्रमाणे पद म्हणजे शब्द कसे तयार होतात, वाक्यांमध्ये कशी रचना दिसते, म्हणजे त्यांची एक लिहिण्याची पद्धत आहे की तदु तथा न आद्रियेत किंवा तदु तथा न कुर्यात असं एका ठिकाणी म्हणतात, किंवा तथा न आद्रियेत असंही म्हणतात. अच्छा, म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीने वगैरे पण काही भेद अगदी, म्हणून ते तिथे त्यामुळे भाषिक वैशिष्ट्य ही अधिक भाषेच्या दृष्टीने अशा गोष्टी जास्त दिसतात. म्हणजे ते खूप तांत्रिक गोष्टी त्याच्यामध्ये थोड्या तांत्रिक गोष्टी आहेत. पण मग आता शतपथाचा काळ कोणता आहे? आता विद्वानांच्या मते असं मानलं जातं की महाभारताच्या जवळचा काळ असावा शतपथाचा. अच्छा, म्हणजे इसवी सन पूर्व 1000 असं शतपथाचा काळ मानला जातो. हां, म्हणून तुम्ही पाहिलं तर जे उपाख्यान वगैरे ज्यांचा विस्तार झाला आहे किंवा ते जास्त शतपथानंतर लगेच महाभारतात आपणास दिसतात, ते त्यामुळे दिसतात. हां, पण म्हणजे हे अतिशय महत्त्वाचं असं ब्राह्मण आहे. मग याच्यावरती आतापर्यंत बरेच जणांनी काम केलं असेल, पण कोणी म्हणजे त्यातला महत्त्वाच्या कोणी काम केलंय किंवा जे वैशिष्ट्यपूर्ण किंवा काय कसं आहे? आता काय झालंय, याच्यावर ज्यांनी काम केलंय त्यांच्या प्रत्येकाचा कामाची एक शैली वेगळी आहे आणि कामाचं योगदान सुद्धा वेगळं आहे, पूर्णतः वेगळं आहे. बरोबर. म्हणजे असं मानलं जातं की आपल्याला माहित आहे की क्रिटिकल एडिशनला खूप महत्त्व आहे आपल्याकडे. ठीक आहे, इथे क्रिटिकल एडिशन म्हणजे काय आहे आपल्या श्रोत्यांना थोडंसं समजावून सांगता? आता क्रिटिकल एडिशन म्हणजे काय आहे की वेगवेगळ्या हस्तलिखितांचा उपयोग केला जातो आणि त्याची एक शुद्ध आवृत्ती, म्हणजे ज्याची रूपं किंवा त्याला मराठी शब्द मला आता आठवत नाही आहे, परंतु त्याचा सगळ्यांचा म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे टप्पे आहेत. हायर क्रिटिसिझम, लोअर क्रिटिसिझम असा भाग आहे. ते करत असताना मग काही ठिकाणी कसं दिसतात, वरवरचा भेद काय आहे ते आपल्याला समजतात. मग भाषेच्या दृष्टीने काही भेद आले असावेत किंवा व्याकरणाच्या दृष्टीने सुद्धा कुठे कुठे फरक पडलेला आहे त्याचा सुद्धा विचार त्यामध्ये केला जातो. तर शुद्ध संपादित आवृत्ती असं त्याला म्हणतात. क्रिटिकल एडिशन म्हणजे शुद्ध संपादित आवृत्ती.
की त्याचा विचार केला जातो. जसं भांडारकरची ही क्रिटिकल एडिशन अत्यंत प्रसिद्ध आहे हो हो महाभारताची, तसंच शतपथाची क्रिटिकल एडिशन ही वेबर यांनी केली. तर वेबर यांनी 1869 साली शतपथ ब्राह्मणाची क्रिटिकल एडिशन तयार केली. बरं. आणि जेव्हा त्यांनी तयार केली तेव्हा त्या प्रतीचं वैशिष्ट्य असं होतं की त्याच्यामध्ये त्यांनी 3 भाषांचा सुद्धा अंतर्भाव केलेला आहे, की स्कंदस्वामी, सायणाचार्य आणि द्विवेदगंग. आता द्विवेदगंग यांचं भाष्य फक्त बृहदारण्यक उपनिषदापुरतंच मर्यादित आहे, पण यातल्या काही वेचांवर सायणांनी केलं आहे, काही वेचांवर स्कंदस्वामींनी भाष्य लिहिलं आहे. तर त्या सगळ्यांचा अंतर्भाव त्यांच्या क्रिटिकल एडिशनमध्ये करण्यात आला आहे 1869 साली. नंतर मग पुन्हा मुद्रण आपल्या बनारसीदासमधून भारतात झालेलं आहे, पण 1869 साली पहिल्यांदा झाला. त्यानंतर 1926 साली पुन्हा मुद्रण झालं त्याचं. मग असं वेगवेगळ्या टप्प्यात त्याचं मुद्रण होत गेलं. त्यानंतर शतपथ, म्हणजे मी आता तुम्हाला माध्यंदिन शतपथाबद्दल सांगतोय. हे माध्यंदिन शतपथावर त्यांनी काम केलं वेबरनी. माध्यंदिन शतपथावर अजून काम करण्यात आलं ते एगलिंग यांनी केलं, किंवा भारतीयांचा विचार करायला गेलो तर चिन्नास्वामी यांनी केलं आधी, आणि त्यांना पट्टाभिराम शास्त्री असंही म्हटलं जातं. म्हणजे त्या 2 लोकांनी केलं, चिन्नास्वामी आणि पट्टाभिराम शास्त्री यांनी केलं. तर या दोघांनी मिळून कधी केलं काम, तर काही कांडांवर, पहिल्या 4 कांडांवर काम झालं 1937 साली, आणि त्याच्यानंतर 1950 साली पुढच्या 4 कांडांवर काम करण्यात आलं. तर हे भारतातून म्हणजे टीकान, त्याच्यामध्ये टीकासुद्धा आहेत, म्हणजे भाष्यसुद्धा आहे, हे दुसरं काम झालं. त्याचप्रमाणे त्याचा अनुवाद करण्याचा विचार जो आला तो एगलिंग याच्या मनात आला. एगलिंग यांनी याच्यावर भाषांतर केलं आहे, जुलियस एगलिंग असं त्याचं म्हटलं, त्याचं नाव आहे. तर त्याने काय सॅक्रेड बुक ऑफ ईस्ट ही जी मॅक्स मुलरनी जी सिरीज तयार केली होती, त्या सिरीजमध्ये जवळजवळ माझ्या माहितीनुसार एक 18 वर्षामध्ये त्यांनी 5 खंडांमध्ये शतपथ ब्राह्मणाचा अनुवाद करण्याचा प्रयत्न केला. त्याचं वैशिष्ट्य असं होतं की त्या भाषांतरामध्ये, माध्यंदिन शतपथाच्या भाषांतरामध्ये खाली फुटनोट खूप डिटेल दिलेल्या गेलेल्या आहेत, त्याच्यामध्ये काही फरकसुद्धा नोंदवलेले आहेत. हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. आणि काही ऋषींच्या ज्या परंपरा आहे त्यांचा उल्लेख ह्याच्या भाषांतरामध्ये मिळतो. फार छान. आणि त्याच्यानंतर मग डॉक्टर मैत्रेय देशपांडे यांनी सुद्धा 2010च्या दरम्यान का 2007 साली त्यांनी माध्यंदिन शतपथ ब्राह्मण म्हणून 4 खंडांची सिरीज तयार केली. त्याच्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टींचा, म्हणजे वेबरचा जो टेक्स्ट आहे आणि यांचं जे ट्रान्सलेशन, यांचा आपण अंतर्भाव डॉक्टर मैत्रेय देशपांडेंनी केलेला आहे. म्हणजे अगदी आतापर्यंतही याच्यावरती परत काम चालूच आहे. म्हणजे माध्यंदिनाचं झालं. आता काणवं ही शाखा, या शाखेवर सर्वात पहिलं काम केलं गेलं ते कलान नावाच्या विद्वानांनी केलं. अच्छा. कलांनी याच्याबद्दल विचार करत असताना त्यांनी काय केलं, तर जवळजवळ एक 12 हस्तलिखितांचा अंतर्भाव त्याच्या एडिशनमध्ये केला, आणि त्याने फक्त पहिल्या 7 कांडांचा विचार केला आहे, जो माध्यंदिनामध्ये पहिले 5 कांड, इकडे 1 ते 7 कांड असा विचार केला. त्याच्यावर पुढे काम झालं नाही. पण काणवाचा अजून एक गोष्ट म्हणजे त्याच्यावर भाष्य अजून कुठेही मिळत नाही आहे. पण मिळालं नाही आत्तापर्यंत, मिळाले म्हणजे ब्राह्मणावर. पण जे टेक्स्ट आहे त्याची क्रिटिकल एडिशन त्यांनी सुरुवातीला केली. त्याच्यानंतर मग त्याचं पुनर्मुद्रण हे पहिल्यांदा पंजाब लेक्चर सिरीज म्हणून लाहोरमध्ये होत असे, तिथून प्रकाशित झालं. आणि त्यानंतर रघुवीर हे भारतीय जे विद्वान होते त्यांनी पुनर्मुद्रण त्याचं केलं, 2दा पुनर्मुद्रण केलं. काणव शतपथाबद्दल जर विचार करायला गेला तर अत्यंत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलेच पिंपळापुरे म्हणून, नागपूरचे गुणाकर वामन पिंपळापुरे यांनी सुद्धा एक क्रिटिकल एडिशन केली, आणि त्यांनी जवळजवळ एक 20 हस्तलिखितांचा अंतर्भाव त्यामध्ये केला. आणि ते घेत असताना, ते करत असताना जवळजवळ 1300 पृष्ठात्मक हे पुस्तक आहे. आणि महर्षी चांदीवनी वेदव्यास प्रतिष्ठान उज्जैन येथून हे प्रकाशित झाले. म्हणजे माझ्या ऐकिवात असं, निश्चित मला माहिती नाही, पण असं ऐकिवात आलं की हे पिंपळापुरे हे जेव्हा रिटायर झाले, ते काही काम करत असत, त्याच्यानंतर त्यांच्याकडे जो काही पैसा आला त्यातून त्यांनी क्रिटिकल एडिशन तयार केली.
अरे म्हणजे त्यांची निष्ठा आणि हा, प्रेम त्या अत्यंत. कामावरती प्रचंड होते, त्यामुळे असा खूप निर्णय मोठी एखादी निष्ठा व्यक्ती घेऊ होती. शकते. आणि त्यांच्या ज्या प्रस्तावना आहेत ते संस्कृतमध्ये पण आहे आणि इंग्रजीमध्ये पण आहे. बर. आणि त्यांनी जागोजागी जे वेगवेगळ्या हस्तलिखितांमधले ज्या काही व्हॅरियंट रिडिंग्स म्हणतो आपण, ते सगळ्या फुटनोट्स त्यांनी दिलेल्या आहेत. म्हणजे पदसूची खाली खाली दिलेल्या आहे जिथे तिथे. बर. 2000 माझ्या माहितीनुसार 2012 साली हे काम पूर्ण झालं. नाही, 2012 नाही, त्याच्या आधीच 2004 साली हे काम पूर्ण झालं. बर. हे दुसरं काम कानव शतपथावर. अच्छा. म्हणजे कलांनी जे हस्तलिखितं घेतले ते सोडून 20 हस्तलिखितं यांनी घेतली. म्हणजे कलांचा सुद्धा जे हस्तलिखितं होते त्यांचा सुद्धा विचार यांनी केलाय. म्हणजे अगदी अभ्यसनीय अशी ती अगदी प्रत असणार. अगदी. नक्की. त्याच्या पुढे सुद्धा आता जाऊन डॉक्टर स्वामीनाथन यांनी सुद्धा याच्यावर काम केलं. बर. म्हणजे त्यांनी काय केलं तर स्वामीनाथनच्या प्रतीचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी क्रिटिकल म्हणजे एडिशन पण केली आणि इंग्रजी अनुवादसुद्धा केला. पण ते करत असताना त्यांनी जवळजवळ 7 खंडांमध्ये हा अनुवाद प्रकाशित झालेला आहे. पण जे कलांनी जी हस्तलिखितं घेतली होती ती काही तेलुगू वगैरे भाषेत होती आणि त्याचं ट्रान्सलिटरेशन केलं होतं, म्हणजे लिप्यंतर त्याला मिळाले होते, करून घेतलं होतं. पण यांना ही भाषाच येत असल्यामुळे ज्या काही त्रुटी होत्या ते यांच्या प्रतीमध्ये त्या दूर झाल्या. हे यांच्या प्रतीचं एक वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्यानंतर आत्ताच काही वर्षापूर्वी 2017 साली वैदिक संशोधन मंडळामध्ये वाजसनीय कान्व शतपथम नावाची एक पोथी प्रकाशित करण्यात आली. याचं वैशिष्ट्य असं आहे की ती फक्त एकाच हस्तलिखितावर प्रकाशित होणारी पोथी होती. आणि दुसरं हे जे प्रकाशन झालं ते म्हणजे पोथीच्या आकारातच केलं. जेव्हा त्यांनी लिखाण केलं त्यांचा उद्देश असा होता की त्यांच्या गुरूंची इच्छा होती की काण्व शतपथाची परंपरा प्रचलित राहावी, याच्यासाठी त्यांनी स्वतः हाताने 4 वह्यांमध्ये ते मंत्र लिहून काढले. जवळजवळ ते 99 वर्षाचे होते. हां, बापरे, एवढं वय होते त्यांचं. आणि त्यांना मग ती जी प्रत होती ती वैदिक संशोधन मंडळातून आता काही वर्षापूर्वी प्रकाशित झाली, पुन्हा पुनर्मुद्रण सुद्धा झालं आहे. आणि त्याच्यानंतर थोडासा मी पण किंचित काम करण्याचा प्रयत्न केला आहे की मराठी अनुवाद आतापर्यंत उपलब्ध नव्हता, त्यामुळे तो करण्याचा प्रयत्न मी केला आहे. फारच छान. पण मग आता हा शतपथ ब्राह्मण इतर ब्राह्मणांपेक्षा वेगळा कसा आहे? हां, आता शतपथ ब्राह्मण जरी यजुर्वेदाचा आहे तर शतपथ ब्राह्मणामध्ये तसं आपण बघा, सुरुवातीला मी तुम्हाला सांगत होतो की शुक्ल आणि कृष्ण यजुर्वेद आहे. तर कृष्ण यजुर्वेदामध्ये कसं आहे, कृष्ण यजुर्वेदाचे ब्राह्मण ग्रंथ आणि मंत्रभाग एकत्र सरमिसळ आहे त्यामध्ये. पण शतपथ ब्राह्मणामध्ये तशी सरमिसळ नाही आहे. शतपथ ब्राह्मणाचा संहिता भाग पूर्णतः वेगळा आहे आणि ब्राह्मण भाग पूर्णतः वेगळा आहे. पूर्ण अगदी व्यवस्थित विभागणी त्याची केलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये असंही सांगता येऊ शकतं की सस्वर ब्राह्मण आहे. सस्वर ब्राह्मण आहे हे सुद्धा दुसरं वैशिष्ट्य आहे. तिसरी गोष्ट म्हणजे लौकिक आणि वैदिक जे भाषा आहे त्याचा मधला दुवा म्हणजे शतपथ ब्राह्मण आहे असंही मानता येऊ शकतं. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो ना की शतपथ ब्राह्मणामध्ये एवढे विषय आले आहेत की सामाजिक दृष्टीने सुद्धा वेगवेगळे प्राणी धातू यांचाही उल्लेख आलाय. म्हणून एक एन्सायक्लोपीडिया म्हणून सुद्धा विचार केला जातो. त्याचप्रमाणे शतपथ ब्राह्मणामध्ये थोडीशी एक वेगळी दृष्टी आहे. ती म्हणजे काय की पूर्वी यज्ञामध्ये पशु बळी दिला जात असे, पण हळूहळू ती कल्पना पुढे प्रचलित, त्याच्यामध्ये पशु हत्येच्या ऐवजी पुरोडाश या पदार्थाला जास्त महत्त्व शतपथामध्ये आलं. हां, म्हणजे ही संकल्पना महत्त्वाचा बदल इथे सर्वात महत्त्वाचा बदल इथे दिसतो की ही गोष्ट कशी बदलत गेली, म्हणजे याचा विस्तार इथे दिसतो. तर आणि याच्यामध्ये ज्या व्युत्पत्त्या दिल्या आहेत त्या फक्त वरवर दिल्या नाही तर त्याला तर्कसंगत काही त्याला आधार सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे म्हणून म्हणलं ना की शतपथ ब्राह्मण हे कुठेतरी विचार करायला नेहमी चालना देणारं ब्राह्मण आहे की काय, असं आपण नक्की म्हणू शकतो. बरोबर. म्हणजे खूप प्रकारचा, खूप संकल्पनांचा
तिथे आपल्याला विकास दिसतो, बदल दिसतो, हे सगळं तिथे नक्कीच. नोंदवलं गेलेलं आहे. नक्कीच, त्याच्यामुळे ते आपल्याला नक्कीच. दिसतंय. फार छान. म्हणजे हे अतिशय महत्त्वाचं ब्राह्मण आज आपल्याला सांगितलं. मी आम्हा सर्वांतर्फे आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. मनपूर्वक आपलंही आभार मानतो, कारण की मला ही संधी मिळाली आणि त्यानिमित्ताने आपल्याशी चर्चा करण्यात आली.